ओम शांती. मी रेखा आढावे आणि माझे मिस्टर डॉक्टर होते. तर त्यांना कॅन्सरची बिमारी होती. तर जहांगीरला मी ट्रीटमेंट करत होतो. तर जहांगीर हा हॉस्पिटल एकदम हायफाय होतं. त्याच्यामुळे आमची परिस्थिती बेताची होती. पण माहिती नसताना आम्ही ॲडमिट झालो. तर ट्रीटमेंट महिनाभर चालली. तर रोज पहिलं ऑपरेशन झालं, मग ॲडमिट केल्यानंतर त्यांना रोज 2-4 दिवसामध्ये 1 लाख, 2 लाख, 1.5 लाख, 50,000, 60,000 असे बिलं यायचे आम्हाला. मग आमच्याजवळ कोणीच नव्हतं, फक्त मी माझे मिस्टर. मला रोज धडकं भरायचं की एवढं पैसा आपण कसं काय द्यायचा. तर एक दिवशी माझा मुलगा आला. उद्या मला डिस्चार्ज देणार होते. त्यावेळेला माझा मुलगा आला रात्री आणि तो म्हणे एवढं बिल आपण कसं काय द्यायचं. तर मग मी सांगितलं, म्हटलं आपल्या गावाला जाऊन उत्पन्नाचा दाखला घेऊन ये. तर तलाट्यांनी आम्हाला फक्त, माझे मिस्टर डॉक्टर होते, तलाट्यांनी ती फक्त 30,000चाच दाखला दिला आणि उद्या आम्हाला डिस्चार्ज द्यायचं होतं. आणि जवळजवळ 4, 4.5, 5 लाखाचं बिल होतं. तर आम्ही बिनधास्त होतो. मग आम्हाला उद्या म्हणे बिल जमा करा. तर ते 30,000चं बिल आम्ही तिथे दाखला दिला. तर त्यांनी सांगितलं फक्त 3,000 रुपये भरा आणि जा. तर मी बाबांची इतकी शुक्रिया अदा केली की बाबा, आमच्याजवळ पैसे नसतानासुद्धा तुम्ही आमची एवढी मदत केली, त्यामुळे धन्यवाद आपला. मग असंच दुसऱ्यांदा महिनाभराने घरी आलो. घरी आल्यानंतर परत रेडिएशन द्यायचं होतं त्या कॅन्सरच्या जागेवर. लाईट सोडायचा होता. तेव्हासुद्धा आम्हाला 10,000 रुपये सांगितले होते. तर महिनाभर आम्ही ट्रीटमेंट केली आणि जाताना तेव्हासुद्धा त्या डॉक्टरांनी आमच्याजवळ 1 रुपयासुद्धा घेतला नाही. तर ही सगळी माझ्या शिवबाबांची मेहरबानी आहे. आणि त्यामुळे मी 98पासून या ज्ञानामध्ये आलेली आहे. आणि माझे भाई 2003मध्ये रिटायर झाले होते आणि लगेच समर्पित होऊन गेले होते. त्यांनीसुद्धा पांडवभवन, ज्ञानसरोवर सेवा केलेली आहे. पण शेवटच्या क्षणापर्यंत त्यांच्या तोंडातून ते कोणालाही ओळखत नव्हते. फक्त शिवबाबा. कोणी विचारलं हा कोण आहे, तो कोण आहे, तो कोण आहे, शिवबाबा आहे, शिवबाबा आहे. शिवबाबा करता करता उद्याची 17 तारीख आहे. 9 जानेवारी 17मध्ये आमच्या बहिणीने शरीर सोडलं. उद्या त्यांचा स्मृती दिवस आहे. तर त्यांच्या आजारामध्ये आम्हाला असंख्य अनुभव आले. एकदा जळगावला चाललो होतो आम्ही. तर चुकून आम्ही ट्रीटमेंट घेऊन आलो आणि स्टेशनवर आल्यावर चुकून आम्ही रिझर्वेशनच्या डब्यात गेलो. तिथे बिना तिकीटवाले, जनरलवाले भरपूर लोक बसले होते. आणि त्या दिवशी कोर्ट होतं. तर जे बिना तिकीटवाले, रिझर्वेशनच्या डब्यात बसलेले जनरलवाले, त्या सगळ्यांना त्यांनी धरलं आणि बाहेर गाडी थांबवून बाहेर काढलं. आमच्याजवळ 2, 3, 4 वेळा आमच्या समोरून TC गेले. पण आम्हाला एक शब्दाने आमच्या बाईंच्या ज्याला बॅच लावलेला होता, आमच्याकडे पाहून नुसते हसत ते सरळ निघून जायचे. आणि आम्हाला म्हटले नाही की तिकीट दाखवा का, तुम्ही उतरा का काय. ही सुद्धा माझ्या शिवबाबांचीच मेहरबानी होती. एकदा आम्ही बाजारामध्ये गेलो. आमच्या स्कूटीची चावी हरवून गेली होती. आम्ही सगळं जिकडे गेलो तिकडे सगळ्या ठिकाणी बघितलं, कुठंच चावी सापडली नाही. शेवटी ते बाई म्हटले तू इथं थांब, मी घरून जाऊन डुप्लिकेट चावी घेऊन येतो. तर म्हटलं हो. मग आम्ही आमच्या गाडीजवळ आलो. तर आमच्या गाडीच्या सीटवर कागदावर लिहिलं होतं की तुमच्या गाडीची चावी समोरच्या फळवाल्याकडे ठेवलेली आहे. तर आम्ही आश्चर्य करायला लागलो की इतकं सगळं शोधलं तरी चावी सापडली नाही. कसं काय. त्या कागदावर दगड ठेवलेला होता. वाचलं. तर त्या फळवाल्याकडे गेलो आम्ही की सांगितलं की चावी का. हो म्हणे. म्हटलं कोण देऊन गेलं. माहिती नाही म्हणे, पण कोणतरी तुमच्या गाडीची चावी देऊन गेलं. हे सुद्धा इतकं आश्चर्यकारक होतं. तेव्हासुद्धा आम्हाला प्रभू परमात्म्याचा
सुखद धक्का बसला की बाबा किती आमच्या प्रत्येक वेळा आमच्याबरोबर असतो. मोठ्या मोठ्या संकटामध्ये बाबांनी आम्हाला तारलेलं आहे. त्यामुळे आमचा दृढ विश्वास झाला आहे की मी तर नुसती मनात कल्पना केली कुठल्याही गोष्टीची तर लगेच ती साकार होऊन जाते. इतके असंख्य अनुभव आहे की भगवानचा हात धरला आहे. मी जेव्हा अमृत वेळेला जरी उठली तर माझ्या पायांना स्पर्श करून बाबा उठवता. उठले काही इतके मस्त वाटतं की विचारतच नाही. असं वाटतं की बाबा उचलताय आपल्याला आणि सकाळ देत आहे. इतका माझा भरपूर अनुभव आहे. बाबांनी आम्हाला खूप प्रत्येक परिस्थिती इतकी डाऊन असताना आमच्यावर कधीच उपासमारीची कमी मागायची वेळ आली नाही. बाबांनी आमच्या सगळ्या समस्या पार पाडल्या. त्यामुळे माझा ना इतका धन्यवाद करते मी बाबांना. ब्रह्माबाबासुद्धा माझ्याकडे गीता पाठशाळा होती तर सगळ्या आत्मे यायचे. मग मी त्यांना सांगायचे की विश्वास ठेवा भगवंतावर, काहीच आपल्याला कुठल्याही गोष्टीची कमी पडणार नाही. म्हणून मी विश्वास ठेवून भगवंताचा हात धरलेला आहे. आता भाई गेलेले 17 जानेवारीला 9मध्ये आणि मी जवळजवळ 16-17 वर्षापासून ज्ञानामध्ये. मला कुठल्याही गोष्टीची कशाची कमी नाही. म्हणजे पोरं आम्ही सगळे अगदी आनंदात आहे.